बैलगाडा शर्यतीत अनेक मोठे मालक आले, अनेक दिग्गज नंदी मैदान गाजवून गेले. पण काही माणसं त्यांच्या नंदीमुळे नाही तर त्यांच्या स्वभावामुळे लोकांच्या मनात कायमची जागा बनवतात. अशाच मोजक्या व्यक्तींमध्ये राहुलदादा पाटील यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. स्वतःच्या नंदीचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याच्या नंदीचा आयुष्यात आनंद शोधणं ही फार मोठी गोष्ट असते. पेडगाव हिंद केसरी सारख्या मोठ्या मैदानात स्वतःच्या बकासूर मैदानात असताना देखील दुसऱ्याने एक नंबर करावा अशी मनापासून इच्छा व्यक्त करणारा मालक शोधूनही सापडणार नाही. हेच राहुलदादांच्या मोठ्या मनाचं खरं दर्शन घडवतं. आज बैलगाड्या शर्यतीत हजारो चाहते बकासूर, मथुर, सोने, हरणे अशा विविध नंदीवरती प्रेम करतात. पण त्यामागे प्रेमामागे नंदीसोबत मालकाची विचारसरणी महत्त्वाची असते. राहुलदादांनी कायम सर्व नंदींना समान मान दिला. कोणाविषयी द्वेष नाही, कोणाविषयी मत्सर नाही. म्हणूनच त्यांचा दिलदार मनाचा राजमाणूस अशी उपाधी लोकांनी दिली आहे. बकासूर आणि मथुर या दोन्ही नावांचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं यश ही फक्त शर्यतीतील कामगिरी नाही तर त्यामागील वर्षानुवर्षाची मेहनत, जिद्द आणि नंदीवर केलेलं निस्वार्थ प्रेम आहे. त्यामुळे आज लाखो चाहते राहुलदादांना स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे मानतात. जिंकणं हरणं हा शर्यतीचा भाग आहे, पण दुसऱ्याच्या विजयात आनंद मानणं आणि मोठेपणाचा भाग आहे. राहुलदादा त्यांनी हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं आहे. म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणतो, नंदी मोठे असतील पण मनाने सर्वात मोठा मालक म्हणजे राहुलदादा पाटील. अशा दिलदार, निस्वार्थी आणि सर्व नंदीवर प्रेम करणाऱ्या माणसाला मनापासून सलाम. दिलदार मनाचा राजा माणूस राहुलदादा पाटील.